नमस्कार, मी राहुल रणदिवे, दैनिक जनमत सोलापूरसाठी आपण घेत आहोत नटरंग राजकारणाचा हा कार्यक्रम। ह्या कार्यक्रमामध्ये आपल्याला दिसतंय गर्दी, गाड्या लागलेल्या आहेत। नेमकं काय आहे आतमध्ये, काय चाललंय, बापूच्या कार्यालयात काय चाललंय आपण बघणार आहोत। चला या चंदन, या चंदन मॅडम नमस्कार। काय आहे आतमध्ये, कार्यक्रम आहे का काय? मीटिंग आहे पक्षाची मीटिंग आहे। कुठला विषय उमेदवारांची ओळख, पक्षांनी काय सपोर्ट पाहिजे पक्षाकडून उमेदवारांना या संदर्भात चर्चा। ठीक आहे, हे काय खरं सांगणार नाहीत, आपण खाली जाणार आहोत। या चंदन, या या चंदन, चंदन या 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 पहिला बापूंचं कार्यालय दाखवा। हा चला या या चंदन, चंदन या या चंदन, या चंदन या आत या, आत या। मला सांगा साहेब, मीटिंग बसली आपली, मीटिंग बसली आहे, होय। काय नियोजन आहे? राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांची सोलापूर महापालिकेच्या उमेदवारांच्या प्रचाराकरता रॅली आणि मोठी विराट सभा होणार आहे। आणि त्या खतरनाक आहे, खतरनाक आहे। लाडकी बहीण आपल्याला आता समजणार आहे, लाडकी बहीण कोणाच्या माग आहे। येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपण बघितलं, डायरेक्ट आला साहेब आलेत, काय चाललंय बाहेर काय समजलं नाही, डायरेक्ट आला विचारला, पण काय तर चालू होतं मला सांगा। एकनाथभाई शिंदे हे सोलापूर शहरामध्ये कधी आणि किती वाजता? 9 तारखेला दुपारी 2 वाजता शिवाजी चौक ते जगदंबा चौक पर्यंत रॅली निघेल। संपूर्ण शहरामध्ये रॅली असेल आणि फार मोठी विराट सभा महापालिकेची असेल। एकंदरीत लाडकी बहीण आणि सगळ्या विविध योजना लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम, सर्वसामान्यांचा नेता म्हणून जी ओळख एकनाथ शिंदे साहेबांची आहे, ती सर्वसामान्य मतदार हे एकनाथ शिंदे साहेबांची वाट पाहत आहे। आणि म्हणून ती 9 तारखेची जी सभा ही फार मोठ्या प्रमाणामध्ये विराट सभा, रेकॉर्ड ब्रेक सभा एकनाथ शिंदे साहेबांची सोलापुरामध्ये होईल। खरंच अख्ख्या सोलापूर शहरामध्ये एकनाथभाई फिरणार आहेत, म्हणजे कसं नियोजन केलंय त्या रॅलीचं आपण बापूला बी विचारणार आहे आणि आपल्या पैलवानला बी विचारणार आहे, भाईजीला। मला सांगा साहेब, रॅलीचं तुम्ही साहेब तर आणणार आहेत, साहेबांना रॅलीचं नियोजन कसं केलं? इकडं रॅलीचं नियोजन सगळे मोटरसायकली आहेत, महिला सगळ्या रिक्षा असतील, कोण चालत असेल, कोणी रस्त्याच्या दोन्ही साईडला असतील, असं एक प्रचंड मोठी रॅली ही सोलापूर शहरात आदरणीय साहेबांची, एकनाथजी शिंदे साहेबांची निघणार आहे 9 तारखेला। आणि एक प्रचंड उत्साहाचं वातावरण शिवसेनेमध्ये, एक सर्व उमेदवारामध्ये एक नव चैतन्य आहे आणि सगळे नौके उमेदवार आहेत। आम्ही एक अर्धा जर सिनियर टीम सोडली तर सगळे युवा आहेत, त्यांच्यामध्ये एक जोश आहे शिवसेनेचा। आणि आमचे संपर्क प्रमुख आदरणीय संजयजी कदम साहेब हे आमचं मनोबल वाढवण्यासाठी, आम्हाला ताकद देण्यासाठी या ठिकाणी मुक्काम ठोकून आज आमचे साहेब इथं आहेत। त्याचा मुक्काम ठोकून म्हणजे हलणारच नाहीत ते सोलापुरातून। जोपर्यंत ह्या नगरसेवकांना धनुष्यबाण देऊन हातात महापालिकेत घेऊन पोहोचवणार नाहीत, तोपर्यंत ते ठिया मांडून असणार आहेत। मला सांगा बापू, चंदन बापूकड रॅलीचं स्वरूप कसं असणार आहे आणि रॅली कुठल्या कुठल्या एरियातनं जाणार आहे, कशी परमिशन घेतली आहे, काय आहे? महाराष्ट्र राज्याचे संवेदनशील उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब ही सोलापूर महानगरपालिकेच्या प्रचाराकरता, सभा संबोधित करण्याकरता, लोकांना भेटण्याकरता 9 तारखेला सोलापूर दौऱ्यावर येत आहेत। आत्ता साहेबांनी सांगितल्याप्रमाणे की साहेबांच्या विराट सभेचं तर नियोजन आहेच, पण त्या सभेला जात असताना रोड शोच्या माध्यमातून लोकांना भेटण्यासाठी साहेब रस्त्यावरून जाणार आहेत। कारण शिंदे साहेबाला बघण्याकरता, शिंदे साहेबांना एक झलक बघण्याकरता लोक आतुरतेने वाट बघत असतात। ज्या पद्धतीनं बाळासाहेबांना भेटावं, बाळासाहेबांना हात लावावं, अशी एक इमेज शिवसेनेची होती, त्याच पद्धतीनं आज शिंदे साहेबांची एक इमेज बनलेली आहे। सर्वसामान्य माणसाला, गोरगरिबाला जरी साहेबांना बघायला जरी मिळालं तर त्यांनी मनातून खुश होतात। अशा पद्धतीचा महाराष्ट्रातला एकमेव नेता कोण असेल तर ते शिंदे साहेब आहेत। आणि लोकांनी त्यांना डोळे भरून बघितलं पाहिजे।
पाहिजे यासाठी आम्ही त्यांचा रोड शो ठेवलेला आहे. लोक त्यांना बघतील, आशीर्वाद देतील आणि त्यामुळं शिवसेनेचं जे काही उमेदवार आहेत त्या सगळ्यांनाच बळ मिळणार आहे. रॅली छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून ते नवी पेठ या मार्गे किंवा अजून आम्ही आता रूट ठरवतोय आणि जगदंबा चौकापर्यंत मार्केट एरियामधून आम्ही शिंदे साहेबांना घेऊन जातोय, जेणेकरून सोलापूर शहराचा जो मध्यवर्ती भाग आहे या सगळ्या भागातून शिंदे साहेबांची रॅली पायी निघणार आहे. साहेब मला सांगा, मध्यवर्ती ठिकाण म्हणजे आपलं नवपेठ असेल, मुख्य शहराच्या मधला मारुती असेल, हे एकच नाही साहेब. हातवाड भागाला जर आपण गेलो की दक्षिण मध्ये गेलो तिकडे बी हाय. बघा, प्रत्येक कार्यकर्त्याची इच्छा आहे, प्रत्येक प्रभागातल्या लोकांची इच्छा आहे की शिंदे साहेबांना आमच्या प्रभागात आणलं पाहिजे. पण त्यांच्या वेळेचं सगळं बघता त्यांना 1 तासाचा वेळ मिळालाय. त्याच दिवशी ते पुण्याची सभा करणार आहेत, पिंपरी चिंचवडची सभा करणार आहेत. त्याच्यामुळे साहेबांनी जो 1 तास 1.5 तास दिलेला आहे त्या 1-1.5 तासामध्ये जे काही नियोजन चांगल्या पद्धतीने करता येईल आणि शहराच्या मुख्य भागामध्ये जी रॅली आहे हे होणार आहे. खरंच 10 तारखेला फडणवीस आणि 9 तारखेला त्यांच्या अगोदर आपले माजी उपमुख्यमंत्री एकनाथ भाई, कशी रणनीती असेल हो? म्हणजे 9 तारखेला भाईजी आहेत आणि 10 तारखेला देवजी आहेत, काय रणनीती असणार आहे? शिवसेना पक्षाचे प्रमुख एकनाथजी शिंदे साहेब येतात. शिंदे साहेबांच्या बाबत एक मतदार आणि जनतेमध्ये फार एक वेगळ्या पद्धतीचा आदर आहे. शिंदे साहेबांनी लोकाभिमुख राबवल्या योजना, ते 24 तास करत असलेलं काम आणि काम आणि हे सगळं बघितल्यानंतर लोकांना आता विकासाचं काम पाहिजे. वेळेला, प्रसंगाला, अपघाताला, ऍक्सिडेंटला, कधी आपत्तीला, प्रसंगाला जो माणूस धावतो त्याच नेतृत्वाच्या पाठीशी आता याच्या पुढची जनता राहणार आहे. आणि म्हणून शिवसेना पक्षप्रमुख एकनाथजी शिंदे साहेबांच्या सभेबाबत फार मोठं आकर्षण लोकांना, त्यांची वाट लोक पाहत आहेत. निश्चित या ठिकाणी 9 तारखेची सभा ही लोकांना इतर माणसं आणून गाड्या करून तिथं आणू लागतात. लोक स्वतः सांगायला लागलेत की आम्हाला शिंदे साहेबांची सभा असली की कळवा, आम्ही फक्त ते कळवण्याचं काम करतोय, लोक उत्स्फूर्त येतील. धन्यवाद साहेब. खरंच 9 तारखेला भाईजी आणि 10 तारखेला देवजी, काय रणनीती असणार आहे आपल्या महापालिकेची आपण बघणारच आहोत. प्रचाराची जी सुरुवात आहे भाईजी आणि देवजी मध्ये चालू झालेली आहे. मी राहुल रणदिवे, चंदन बोलू, सोलापूर न्यूज.